Everyone, my name is Shubham Babasaheb Gore. I am from Parbhani. I pursue BSc Computer Science Honours degree from Rajarshi Shahu Mahavidyalaya, Latur, Autonomous. Learn about this topic. What is cyber crime? Guidance by Professor Manjusha Shinde. मी आपल्याला आज सायबर क्राईम याविषयी माहिती सांगणार आहे. चला तर पाहूया. फर्स्ट आपल्याला काय काय पाहिजे आहेत कंटेंट त्यामध्ये. इंट्रोडक्शन, कॅटेगरीज ऑफ सायबर क्राईम, हॅकिंग, सायबर टुरिझम आणि लास्ट वन सायबर सिक्युरिटी. त्यामध्ये फर्स्ट व्हॉट इज सायबर क्राईम. सायबर क्राईम काय असते? Cyber crime is nothing but where the computer used as an object or subject of crime. सायबर क्राईम एक असे आहे कम्प्युटरचा थ्रू केले जाते क्राईम हा. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट हा कम्प्युटरच असतो. एक्झाम्पल हॅकिंग ऑफ कम्प्युटर. त्यानंतर आपण पाहणार आहोत कॅटेगरीज ऑफ सायबर क्राईम. त्यामध्ये फर्स्ट द कम्प्युटर हॅज अ टार्गेट. त्याचे एक्झाम्पल काय आहे ते टार्गेट. त्याच्यामध्ये हॅकिंग आली म्हणजे कम्प्युटर हॅकिंग आली. नंतर डॉस अटॅक अँड बॉटनेट्स ट्रोजन्स ETC. दुसरं काय द कम्प्युटर ॲज अ वेपन. त्याचे एक्झाम्पल काय आहेत टू लॉन्च अ डेसिनल ऑफ सर्व्हिस अटॅक मीन्स डॉस अटॅक. क्रेडिट कार्ड फ्रॉड होऊ शकते. नंतर सायबर टुरिझम ETC म्हणजे सो ऑन. असे काही त्यानंतर आपण हॅकिंगचे काही प्रकार पाहू. त्यामध्ये पहिली वेबसाईट हॅकिंग होऊ शकते सायबर क्राईम मध्ये. त्यानंतर ATM हॅकिंग होऊ शकते. तिथून नाहीतर पुन्हा नंतर सिस्टम हॅकिंग होऊ शकते आणि शेवट मोबाईल हॅकिंग पण होऊ शकते. सायबर क्राईम मध्ये एवढ्या सारे हॅकिंग होऊ शकतात. त्यानंतर सायबर टुरिझम. Tourist attack on the internet is by distributed decision of service attack, hate websites and hate email attacks on service network ETC. म्हणजे सायबर टुरिझम अटॅक करते काय कसं आपल्याला वेबसाईटवर अटॅक करू शकते. तिथून नाहीतर पुन्हा मग वेबसाईटवर ईमेल हॅक करू शकते. ईमेल थ्रू आपली माहिती घेऊ शकते. आपल्या मोबाईल म्हणजे आपले सोशल मीडिया जे नेटवर्क आहे तिथूनही आपली माहिती घेऊ शकते. त्यानंतर सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी preventing the different online attack to sensitive personal and business information. आपल्या सायबर सिक्युरिटी कशामध्ये होऊ शकते? पर्सनल बिझनेस इन्फॉर्मेशन मध्ये होऊ शकते. सपोज एखाद्या कॉलेजचा डाटा आहे, वेबसाईट आहे, नाहीतर पुन्हा आपली ओन कंपनी आहे, सो ऑन. त्यासाठी प्रायव्हेट पॉलिसी वापरायची आपली जी आप बिफोर सबमिटिंग युअर पर्सनल इन्फॉर्मेशन ऑन वेबसाईट लुक्स फॉर द साइट्स प्रायव्हेट पॉलिसी. सपोज आपले जे सोशल मीडिया आहेत इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, टेलिग्राम इत्यादी जे काय आहेत त्याची संपूर्ण आपली जी माहिती अगोदर त्याच्यावर अपलोड करणार आहोत तर आपल्या अगोदर आपले अकाउंट प्रायव्हेट आहेत का नाही पाहिजे, जेणेकरून आपले जे अनोळखी व्यक्ती आहेत त्याच्याजवळ आपला डाटा गेला नाही पाहिजे. कीप सॉफ्टवेअर अप टू डाटा फॉर बेटर सिक्युरिटी फ्रॉम हॅकर्स. थँक्यू.